Hello everyone, welcome back to our channel after a year. Well, I'm sorry. मी ऑलमोस्ट 1 वर्षानंतर व्हिडिओ पोस्ट करतेय. बट या, वेलकम बॅक. आणि आज 8 मार्च आहे. सो विश यू हॅपी वुमन्स डे टू ऑल माय लवली लेडीज. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तुमचं वॉर्डरोब सोपं, कम्फर्टेबल आणि ट्रेंडी बनवण्यासाठी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 मस्ट हॅव बेसिक बट कम्फर्टेबल गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या, कारण त्या तुमच्या वॉर्डरोबमधली स्पेस वाचवतात, तुमच्या वॉर्डरोबला ट्रेंडी बनवतात आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा कम्फर्ट झोन हलत नाही, तुमच्या कम्फर्ट झोनला धक्काच लागत नाही. आय नो, आता तुम्ही म्हणाल की हा खूप जुना कॉन्सेप्ट आहे अँड ऑल दॅट. मलाही माहिती आहे, बट हा अपडेटेड व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि विदाउट वेस्टिंग एनी टाइम, नंबर 1, क्रॉप टॉप्स, जे तुम्हाला कम्फर्ट झोन तर देतातच, पण ते ट्रेंडी सुद्धा असतात आणि त्याला तुम्ही मल्टिपल वेज मध्ये स्टाईल करू शकता. जसं की फॉर्मल पॅन्ट्सवर, जीन्सवर, स्कर्टवर, जिम आउटफिट्सवर, घरी असताना पेजामाजवर, कशावरही तुम्ही कमाल स्टाईल करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जिम आउटफिटसाठी क्रॉप टॉप, टाईट्स, स्पोर्ट्स शूज, डिजिटल वॉच आणि कानात छोटेसे इयरिंग्स घालून स्टाईल करू शकता. आणि हो, डोंट फॉरगेट टू टाय अप युअर हेअर. क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स सोबत फंकी लुक तयार करण्यासाठी फंकी अँकल लेंथ स्नीकर्स, हातात वॉच, ब्रेसलेट आणि कानात हुप इयरिंग्स घालू शकता. थर्ड लुकमध्ये जो कमाल कम्फर्टेबल आहे, त्यात सिम्पली ट्राउझर सोबत विदाउट एनी एक्सेसरीज जस्ट एक हेअर रबर लावून मी स्टाईल केलाय, जो तुम्ही घरी असताना अगदीच स्टाईल करू शकता. नंबर 2, बटन अप टॉप्स, म्हणजेच शर्ट्स, जे अगदी बेसिक असतात, बट दे गिव्स यू मोर स्टायलिंग ऑप्शन्स. म्हणजे आता ते तुम्ही अगदीच फॉर्मल वेजमध्ये फॉर्मल पॅन्ट सोबत स्टाईल करू शकता, बट त्याचबरोबर तुम्ही ते मूवी नाईटसाठी किंवा क्लबिंगसाठी जीन्स आणि स्कर्टवर सुद्धा स्टाईल करू शकता. फॉर एक्झाम्पल, जीन्स सोबत हिल्स, वॉच, ड्रॉप डायमंड इयरिंग्स, गॉगल्स आणि ऑफिस बॅग घेऊन तुम्ही बटन अप टॉप सोबत एक सिम्पल इनफॉर्मल लुक तयार करू शकता. नाव पार्टी विअर किंवा क्लबिंग लुक तयार करण्यासाठी शक्यतो तुम्ही सॅटिन शर्ट घ्या आणि त्याला स्कर्ट, हिल्स, स्लिंग बॅग, हातात रिंग्स, गळ्यात एक सिम्पल चेन आणि कानात पर्ल इयरिंग घालून एक कमाल पार्टी विअर किंवा एक क्लबिंग लुक तयार करू शकता. आणि जर तुम्हाला फंकी लुक तयार करायचा असेल तर सॅटिन शर्टला नॉट करून हाय वेस्टेड जीन्स सोबत हिल्स, स्लिंग बॅग, रिंग्स आणि मोर ऑफ अ फॅन्सी इयरिंग सोबत पेअर करू शकता. नंबर 3, लूज फिटेड टीज, ज्याला आपण बॅगी टी शर्ट सुद्धा म्हणतो, आणि जे कमाल कम्फर्टेबल असतात आणि खूप रिलॅक्सिंग असतात. ते तुम्ही जीन्सवर, स्कर्टवर, जिम आउटफिट्सवर किंवा ट्रॅक सूटवर एन नंबर ऑफ थिंग्सवर तुम्ही ते स्टाईल करू शकता. बॅगी टी शर्टचा सिम्पली कम्फर्टेबल लुक तयार करण्यासाठी त्याला जीन्स, स्नीकर्स, ब्रेसलेट्स आणि हुप इयरिंग सोबत पेअर करू शकता. नाव फ्रेंड्स सोबत आउटिंगला किंवा मीटअपसाठी जात असताना बॅगी टी शर्टला जीन्स सोबत पेअर करण्यापेक्षा शॉर्ट स्कर्ट, टाय अराउंड फ्लॅट्स, क्लच बॅग्स, ब्रेसलेट आणि पर्ल इयरिंग सोबत तुम्ही एक वेगळा लुक तयार करू शकता. नंबर 4, ब्लेझर. पण ते ब्लेझर असं असावं ज्याच्यासोबत तुम्ही फॉर्मल आणि इनफॉर्मल हे दोन्ही लुक क्रिएट करू शकता. इथे व्हिडिओमध्ये शो करण्यासाठी मी मुद्दाम फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही ब्लेझर घेतलेत, सो दॅट तुम्हाला दोन्ही लुकचा अंदाज येईल. सो फॉर्मल ब्लेझरवर तुम्ही जीन्स सोबत हिल्स, सिम्पल चेन, हुप इयरिंग्स घालून एक इनफॉर्मल लुक तयार करू शकता. शिवाय इनफॉर्मल ब्लेझरवर तुम्ही फॉर्मल पॅन्ट सोबत हिल्स, वॉच, छोटे गोल्ड इयरिंग्स आणि एखादा छानसा बेल्ट त्यावर ॲड करून एक सुंदर डिसेंट असा फॉर्मल लुक तयार करू शकता. नंबर 5, हाय वेस्टेड वाईड लेग जीन्स. आता कसं आहे, जीन्स जी आहे ही 99% लोकांकडे असतेच असते, पण हाय वेस्टेड वाईड लेग जीन्स ही अराउंड 70 to 80% लोकांकडे असते. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आत्तापर्यंत हे जे 4 आउटफिट तुम्हाला सांगितलेले आहेत,
त्या 4 आउटफिटवर तुम्ही हाय वेस्टेड वाईड लेग जीन्स अशक्यरित्या स्टाईल करू शकता. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. सो हे 5 आउटफिट तुम्हाला कसे वाटले आणि आणखी कोणते कम्फर्टेबल आउटफिट्स आहेत तुमच्या मते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आता जर मी 1 वर्षानंतर व्हिडिओ पोस्ट करतेच आहे आणि करायला लागलेच आहे तर थोडं लाईक, शेअर, सबस्क्राईब वाढू द्या. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव लव.